नमस्कार, मी आहेत भक्ती आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. इथे आपण पाहणार आहोत सोप्या रेसिपीज, घर नीटनेटके ठेवण्याचे स्मार्ट उपाय आणि रोजच्या आयुष्यात थोडीशी सुंदर लाईफस्टाईल इन्स्पिरेशन. चला तर मग घरापासून मनापर्यंत सगळं सुंदर बनवूया. तर मैत्रिणींनो आणि सुपर मॉम्स, आज मी माझं ऑफिसला जाण्यापूर्वीचं क्लिनिंग रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे. इथे मुलं गेल्यानंतर मी न आळस करता पटकन असं माझ्या क्लिनिंगला लागले, कारण मग मला पण 10-10:30पर्यंत माझ्या ऑफिसला जायचं असतं. सो इथे मी आता जो काही कचरा होता एक क्विक झाडू मारला आणि त्याच्यानंतर मी माझं रोबोवॅक सुरू करते. सो माझं रोबोवॅक आहे ना, बेसिकली व्हॅक्यूम क्लिनिंग करतं आणि मॉपिंग पण करतं. सो मला रोज मॉपिंग करायची म्हणजे पोचा मारायची गरज नाही पडत. ऑल्टरनेट डे किंवा आठवड्यातून 2दा जरी पोचा मारला तरी ते इनफ असतं. सो इथे मी सगळा पटकन असा झाडू मारून घेतला. झाडू मारण्याच्या मागे कारण हे आहे ना, की माझ्याकडे लहान मुलं आहेत. सो बरेचदा काय होतं ना, ती त्यांच्या हातून कचरा, पेन्सिल, इरेझर हे सगळं खाली पडतं आणि मग ते रोबोवॅकमध्ये अडकतं. आणि हे बघा, हा माझा तिसरा मुलगा 4 पायांचा, ज्याला मला अगदी मिनवण्या कराव्या लागतात. अरे उठ रे बाबा, दार उघडू दे, मला बाहेर पण झाडू मारायचं आहे. आणि तो इथे असाच उभा असतो की कुठे आई मला सोडून तर नाही जात आहे ना, आणि माझ्यावर निगराणी करत असतो. सो इथे मी बाहेर सगळा झाडू मारून घेतला, डोअरमॅट उचलून बाहेरचं पण स्वच्छ केलं आणि माझी ड्राय वेस्टची डस्टबिन पण छान अशी बाहेर ठेवून दिली. कारण त्याच्यानंतर आमच्या ज्या स्वच्छ करणाऱ्या मावशी सकाळी 9:30-10च्या मधात येतात. सो मी त्याच्या आधीच माझा कचरा सगळा बाहेर ठेवून देते. जे काही वस्तू पसरलेल्या होत्या शू रॅकवर, जसं कॉफीचा मग्गा ठेवला होता, थोडे काल मी जे कांदे पिशवीमध्ये आणले होते ते कांद्याचं सगळं तिथेच पडलं होतं. बरं, बाय द वे ती पिशवी याच्यासाठी ठेवली आहे कारण ती पिशवी माझी नाही आहे, तर माझ्या सासूबाईंची. सो ती मला त्यांच्या घरी नेऊन द्यायची होती, म्हणून मी ती तिथेच ठेवली, सो दॅट मी विसरू नये. आणि जे काही हॉलमध्ये जो काही पसारा होता, ग्लासेस होते, मुलांनी पसारा करून ठेवला होता, माझा कॉफीचा मग्गा होता, तो सगळा असा मी छान असा व्यवस्थित ठेवला आणि जागेवर नेऊन ठेवला. आणि त्याच्यानंतर मग मी माझा रोबोवॅक सुरू केला. सो हा आहे माझा साथीदार क्लिनिंगसाठी, जो मला रोज मदत करतो आणि त्याच्याशिवाय माझं क्लिनिंग अर्धवटच असतं. सो इथे मी सगळं छान आवरून घेतलं. सोफ्यावरचे जे काही मॅट्स होते ते छान असे झटकून वगैरे सोफा व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवला. आणि मग मी माझ्या बेडरूममध्ये आले, की जेणेकरून मी माझी बेडरूम पण क्लीन करू शकेल. कारण बेडरूम क्लीन केली, बेड क्लीन केला की घर अर्ध क्लीन झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे सकाळी इतकी घाई असते मुलांची की मुलगी तयार होत असते, तिचे क्लिप, तिचे बो इकडे तिकडे टाकून जाते. शेवटी ते मुलंच, सो आईलाच साफ करावं लागतं. असं नाही, ती पण करते वेळ आली की. सॅटर्डे संडे मी त्यांना पण इन्व्हॉल्व करते क्लिनिंग प्रोसेसमध्ये, पण वीकडेजमध्ये मुलं लहान असल्यामुळे इतकं काही पॉसिबल होऊ शकत नाही. सो जे काही ड्रेसिंग टेबलवर पसरलेलं होतं तो ड्रेसिंग टेबल मी आवरून ठेवला, कारण एकदा मी घराच्या बाहेर पडले की मी सरळ दुपारहूनच घरी येते, तर मग नंतर काही क्लिनिंग होत नाही. सो मुलं येण्याच्या आधी मला जे काही पसारा क्लीन करायचा असतो तो मी क्लीन करते. सो इथे ही जी मी चादर टाकली आहे ना, त्याच्या खाली माझी चांगली चादर आहे. ही चादर याच्यासाठी टाकली की बरेचदा माझा जो टोगो आहे, माझा जो डॉग आहे, तो पण बेडवर जंप करतो, त्याचे पण केस पडतात. सो आम्ही जे झोपायला चादर वापरतो ती खराब होऊ नये म्हणून मी ही एक्स्ट्रा चादर बेडवर जी यूज्ड असेल आणि खराब झाली तरी चालेल ती चादर टाकून ठेवते. पेट पेरेंट्स हे नक्की रिलेट करू शकतील माझ्यासोबत की पेट्स असल्यानंतर बेडची काय अवस्था असते ते. सो म्हणून माझी जी चांगली चादर आहे ती सगळ्यात खाली आहे, आणि ही जी चादर जी यूज्ड आहे आणि ती खराब झाली तरी चालते ती मी सगळ्यात वरती रोज सकाळी टाकून ठेवत असते. आणि रात्रीला झोपायच्या आधी ही चादर काढून ठेवते. सो इथे खिडकीत जे काही कपडे होते जे मला घडी करून कबडमध्ये ठेवायचे होते, जे माझे आहेत किंवा मुलांचे आहेत किंवा मुलीचे आहे किंवा नवऱ्याचे आहे, जे काय होते, जे धुवायला टाकायचे होते ते मी वेगळे काढून ठेवले. जे कपाटात ठेवायचे होते ते मी वेगळे काढून ठेवले. धुतलेले जे कपडे होते काही ते वेगळे काढून ठेवले. सो असं मी बेडरूम पण
थोडीफार माझी सेट करून ठेवली, कारण एकदा मुलं यायच्या आधी हे सगळं सेट झालं ना की मग नंतर बघायची गरज नाही पडत. असं नाही की मुलं आल्यानंतर तसंच घर राहतं, घर परत मेसी होतं, पण ते परत क्लीन करणं आणि कितीदा क्लीन करणं हे आपल्या हातात असतं. सो माझं असं आहे की मी एकदा मॉर्निंगमध्ये घर सेट करून ठेवते, सो डॅट मला मी ऑफिसवरून आल्यानंतर किंवा मुलं घरी आल्यानंतर प्रत्येक वेळेला मला त्यांना सांगायची गरज नाही पडत की अरे तुम्ही हे क्लीन करा, अरे तुम्ही ते क्लीन करा. त्यांच्या वस्तू ते ऑटोमॅटिकली जागेवर जाऊ देतात. सो असं काही असतं माझं क्लिनिंग रुटीन. ऑफिसला जायच्या आधी ज्या वस्तू मला जागेवर ठेवायच्या असतात त्या मी जागेवर ठेवते. आता ही पर्स आहे ना, ही पर्स मी जेव्हा आधीच्या कामावर जायची तेव्हा ती वापरायची. आता मला पर्स घेऊन जायची गरज नाही पडत, त्यामुळे मी त्या पर्सवर खूप धूळ बसली होती, म्हणून मी ती पर्स अशी छान व्यवस्थित स्वच्छ करून मी ती व्यवस्थित वरती ठेवून दिली, सो डॅट मला ती परत जेव्हा कधी कामी पडेल तेव्हा मी परत काढू शकेल. आणि त्याच्यानंतर जे विंटरवेअर्स होते, ॲक्च्युली ना मला विंटरवेअर आता गरमी जात आहे त्यामुळे ना मला विंटरवेअर पण थोडेसे काढून व्यवस्थित ऑर्गनाईज करायचे आहेत. आता ते कधी होईल त्याच्यासाठी माहीत नाही, सध्या खूपच पॅक्ड रुटीन चालू आहे, पण ते कधी ना कधी नक्कीच ऑर्गनाईज करेल तेव्हा तुमच्याशी नक्की शेअर करेल. हे माझा बेड आहे ना व्हाईट असल्यामुळे खूप धूळ बसते त्याच्यावर, आणि त्यामुळे मी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तो बेडचं वरचं जे पोर्शन असतं हेडरेस्टचं ते मी स्वच्छ करतच असते, सो डॅट ते थोडं क्लीन राहील. हे साईड टेबलच्या आजूबाजूला पण हा लॅम्प जे काही मला डस्टिंग करता येईल ना, मी एक मायक्रोफायबरचा कपडा हातात ठेवते आणि ते सगळा एरिया डस्टिंग करते. ही जे पाऊच तुम्ही बघत आहे, जे ऑर्गनायझर, हे मी कायम माझ्या साईड टेबलला असू देते. ते याच्यासाठी कारण आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपले इयरिंग्स काढून ठेवतो साईड टेबलवर, किंवा वॉच काढून ठेवतो, किंवा जे काही ऑर्नामेंट्स आपण घातलेले असतात ते काढून ठेवतो. मग ते काढून ठेवले की खूप ते अनऑर्गनाइज वाटतं साईड टेबल. सो मी काय करते ना, एक क्विक उपाय आहे माझ्याकडे याच्यासाठी, की मी हा असा बॉक्स एक करून ठेवलेला आहे तिथे, की जे काही आहे ते मी त्याच्यात ठेवून देते, आणि जेव्हा कधी मला आठवड्यातून वेळ मिळतो ते मग त्याच्या जागेवर चाललं जातं. ही क्विक टिप समजा तुम्ही, की एखादा छोटा पाऊच, एखादा छोटा बॉक्स आपल्या साईड टेबलच्या बाजूला असला की ते खूप बरं पडतं, जेणेकरून एकतर पसारा दिसत नाही आणि दुसरं गोष्टी ऑर्गनाइज्ड पण दिसतात. सो मी हा कायम माझ्या तिथे ठेवते. आणि जसं आता तुम्ही बघू शकता की मी इयरिंग्स, बांगडी असं सगळं त्याच्यात टाकून ठेवलं होतं, जे मी आता सगळं माझ्या ऑर्गनायझर्समध्ये ड्रेसिंग टेबलमध्ये घालून ठेवील. सो असं एकदा ते क्लीन, म्हणजे ते इव्हेंच्युअली क्लीन पण होतं, आणि क्लीन नाही जरी झालं तरी साईड टेबल इतका अनऑर्गनाइज दिसत नाही, की कधी अचानक कोणी पाहुणे आलेत तर तुम्हाला परत अरे माझं घर कसं अस्तव्यस्त पडलं आहे याचं तुम्हाला टेन्शन नाही राहणार. सो ही एक माझी क्विक क्लिनिंग टिप आहे माझ्याकडनं तुमच्यासाठी. सो आता इथे मी माझ्या ऑफिसमधून वापस आले होते. वापस आल्यानंतर मी आधी तर फ्रेश झाले, छान स्किन केअर रुटीन केलं. स्किन केअर रुटीन माझं सच खूप काही लॉंग आणि हे नसतं. मी जस्ट पाण्याने चेहरा धुतला आणि मी स्वच्छ पुसून घेतला. काही सामान आणलं होतं मी मार्केटमधून रोजचं, थोडे फ्रूट्स आणले होते, थोडं ब्रेड आणली होती, जे घरात नव्हतं ते आणलं. सो ते मी काढून घेतलं आहे सगळं बाहेर, आणि जो कचरा होता तो पण मी जागच्या जागेवर जाऊ दिला. फ्रूट्स असे छान या फ्रूट बास्केटमध्ये मी अरेंज करून ठेवले होते. सो मी फ्रूट्समध्ये बेसिकली पोमोग्रॅनेट आणलं होतं, पनीर आणलं होतं, आणि इथे मी तुम्हाला हाय करते आहे, आणि आवाकाडो आणलं होतं. तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की माझं थोडंसं मील प्लॅनिंग आधीपासूनच असतं. सो मला उद्या मुलांना काय फ्रूट्स द्यायचे आहेत ते मी ऑलरेडी प्लॅन होते. सो मी ते घेऊन आले होते. मी जनरली 3-4 फ्रूट्स घेऊन येते. माझं म्हणजे मला असं वाटतं की मंडे टू थर्सडेपर्यंत त्यांना ऑल्टरनेट डेज मी फ्रूट्स देते, आणि फ्रायडे वीकेंड असतो म्हणून काहीतरी स्पेशल हवं असतं, म्हणून
मग सँडविच दे किंवा मग पास्ता दे. पास्ता जनरली मी ब्रेकफास्टला देते कारण तो थंडा चांगला नाही वाटत, मग असं काहीतरी देते. पण म्हणजे एक इक्वल बॅलन्स्ड असतो मील त्यांचा, की फ्रूट्स पण जातात आहे, प्रॉपर लंच पण त्यांच्या डब्यात जातो आहे आणि थोडंफार 10% का होईना जंक पण जात आहे. यू कॅन्ट अवॉइड जंक. तुम्ही अगदीच झिरो नाही करू शकत मुलांच्या काय, मला असं वाटतं की आपल्या आयुष्यातून आपण जंक अगदीच झिरो नाही करू शकत. आपल्यालाही कधी ना कधी काही ना काही जंक खायची इच्छा होते. सो ती मुलांना पण होते. सो इथे मी ना मुलांसाठी हे मी बेबीकॉर्न घेऊन आले होते. मी ज्याचं बेबीकॉर्न क्रिस्पी तयार करणार होते. आय एम सो सॉरी, मी त्याचा व्हिडिओ शूट नाही करू शकले कारण मला वाटलं की कॅमेरा ऑन आहे आणि तो कॅमेरा ऑफ होता. सो ते माझं मिस झालं शूट करायचं. पण इथे मी त्याची तयारी आणि प्लस माझ्या डिनरची पण तयारी चालू होती. सो सकाळचं जे काही स्वयंपाक होता तो माझा संपून गेला होता, त्यामुळे मला इथे सगळंच परत पूर्ण A to Z रेडी करायचा होता. सो मी जे आत्ता लग्न झालेले आहेत आणि ज्यांना आत्ता स्वयंपाक ते सुरू करत आहे त्यांच्यासाठी मी इथे क्विक, किंवा सगळ्यांसाठीच मे बी सगळेच जण हे फॉलो करत असतील, की सगळ्यात आधी तुम्ही असं करू शकता की तुम्ही सगळ्यात आधी कुकर लावून घ्या. भाजी चिरलेली असेल तर भाजी, नसेल चिरली असेल तर भाजी चिरून घ्या आणि भाजी फोडणीला टाका. समजा तुम्ही हाताने कणिक भिजवत असाल तर कुकर लावल्यानंतर तुम्ही आधी कणिक भिजवा आणि त्याच्यानंतर भाजी चिरा आणि भाजी फोडणीला टाका. सो इन द मीनवाईल काय होतं ना, जोपर्यंत तुमचा कुकर होतो, भाजी शिजते, तोपर्यंत तुमची कणिक पण पूर्ण छान मऊ होऊन जाते, मुरून जाते आणि ॲट द सेम टाईम तुमचे 2 कामं होतात की तुमचा कुकरही रेडी असतो. सो भाजी शिजल्यानंतर आणि पोळ्या झाल्यानंतर तुम्ही वरण फोडणीला घालू शकता आणि भाजी पण शिजते. सो अराऊंड 30-35 मिनिट्समध्ये पूर्ण स्वयंपाक रेडी होतो. आता हे प्रत्येकाच्या स्पीडवर डिपेंड करतं की तुमची स्पीड कशी आहे, तुम्ही कसं तयार करता. तर इथे मी असं क्विक पानकोबीची भाजी रेडी केली होती. जसं मी सांगितलं, मी सगळ्या गोष्टी आधीच चॉप करून ठेवल्या होत्या आणि मी मग मस्त त्याला डायरेक्ट फोडणीला घातल्या. सो इथे क्विक रेसिपी शेअर करते. मी तेल, मोहरी, कांदा, लसूण आणि मिरची आणि कढीपत्ता हे घातलं आणि त्याच्यानंतर त्याला छान परतवून घेतलं. त्याच्यात पानकोबी घातली. पानकोबीनं मी छान अशी उभ्या याच्यात चिरली होती आणि मग मी मीठ घातलं. आणि पानकोबीनं शिजवताना तुम्हाला खूप पाणी घालायची गरज नाही. आणि अजून एक ॲडिशनल टिप, तुम्ही याच्यात थोडीशी चव ॲड करायला तुम्ही आयदर उडदाची डाळ टाकू शकता किंवा चण्याची डाळ टाकू शकता. इथे मी उडदाची डाळ टाकली होती. आणि त्याच्यानंतर सगळ्यात लास्टमध्ये मी त्याच्यात गरम मसाला टाकला. तुम्ही बघितलं असेल की मी पाणी अगदी शिंपडलं आहे, मी पाणी टाकलंच नाही आहे कारण पानकोबीला ना स्वतःची अशी काही चव नसते. सो तुम्ही समजा पानकोबीत अजून पाणी टाकाल ना तर ती अगदीच टेस्टलेस बनते. सो बाय द टाईम माझी भाजी शिजत आहे, माझं चॉपिंगचं वगैरे सगळं काम झालं होतं. सो मी ज्या गोष्टी मला नको होत्या त्या सगळ्या गोष्टी मी आवरून ठेवल्या. मी अजून एक टीप देईल की तुम्ही एकदा चॉपिंग करायला कुठली गोष्ट घेतली ना तर तुम्हाला जे काही चॉप करायचं असेल, ग्रेट करायचं असेल, ते सगळं एकदम सगळ्या गोष्टी करून टाका. म्हणजे तुम्हाला ना वारंवार चाकू आणि चॉपिंग बोर्ड काढायची गरजच नाही पडणार. हे मी स्वतः पर्सनली फॉलो करते. सो आय होप आजचा तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल आणि अशाच झटपट टेस्टी रेसिपी आणि काही क्लिनिंग टिप्ससाठी आत्ताच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला पुढे काय बघायला आवडेल, माझे क्लिनिंग व्हिडिओज, ऑर्गनायझिंग व्हिडिओज की कुकिंग व्हिडिओज. थँक्यू.